नमस्कार. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चटपटीत असे पदार्थ आवडत असतात. झणझणीत आणि खमंग असा पदार्थ बनवणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. इथे मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाण्याचा वापर न करता मिरची आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक करून घेतलेली मिरची आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता लसूण बारीक करून घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून झाल्यानंतर 1 वाटी आपण इथे शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथे आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. भाजून घेतलेले शेंगदाणे आपण बाजूला ठेवणार आहोत. एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर बारीक करून घेतलेली मिरची आहे ती फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. बारीक करून घेतलेला लसूण, मिरची आणि लसूण छान परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून फोडणी छान खमंग तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण आता फोडणी तयार करून झाल्यानंतर 10 ते 12 इथे कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये कढीपत्ता छान परतून घेणार आहोत. कढीपत्ता परतून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे. फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण आता भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने झणझणीत खमंग असा हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. एकाच मिनिटभर आपण शेंगदाणे आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. एकाच मिनिटभर शेंगदाणे परतून झाल्यानंतर पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद आणि भाजून घेतलेल्या पोह्यांचा वापर करणार आहोत. अर्धा किलो पातळ पोहे आपण भाजून घेतलेले आहेत. भाजलेले पोहे आपण फोडणीमध्ये आता परतून घेणार आहोत. 5 मिनिटं आपण हे पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये पोहे परतून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर एकदा आपण पोहे परतून घेणार आहोत. मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. मीठ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक शेवचा वापर करणार आहोत. बारीक शेवचा नक्की वापर करून बघा. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तर इथे आपण आता शेवचा वापर केल्यानंतर 1-2 मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून शेव छान पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर 1 मिनिटभर आपल्याला शेव व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. मस्त झणझणीत असा शेवचिवडा तयार करून झालेला आहे. थंड करून झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट तयार होणारा शेवचिवडा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चिवडा परतून झाल्यानंतर इथे आपण आता हातावर थोडासा चिवडा घेणार आहोत आणि इथे पाहू शकता छान कुरकुरीत असा शेवचिवडा तयार करून झालेला आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने पातळ पोह्याचा शेवचिवडा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच खमंग रेसिपीमध्ये.